हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एनरोल इंजिनियर. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 17 एप्रिलचे जे क्वेश्चन्स एमएसटी सीईटी पेपरमध्ये आले होते त्यांचा अनालिसिस आपण आज इथे करणार आहोत. सो 17 एप्रिलच्या शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या दोघी शिफ्टचे क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. सो स्टार्टिंगला आपण शिफ्ट 1 पासून सुरुवात करूयात. शिफ्ट 1 मध्ये जर आपण केमिस्ट्री सब्जेक्टला बघायला गेलो तर तुम्हाला पॉलिमर मधून क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळाले होते की नॅचरल रबर वरती एक क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला ऑक्सिडेशन स्टेट हा जो टॉपिक आहे तो प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारला जातोय. याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला विचारली होती आणि कॉम्प्लेक्स दिलेलं होतं. सो सर्व स्टुडंटला रिक्वेस्ट आहे की हा टॉपिक तुम्ही खूप चांगल्या वेने प्रिपेअर करून घ्या. कारण प्रत्येक शिफ्ट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट वरती क्वेश्चन बघायला मिळतोय. त्याच्यानंतर लिंकेज विचारली होती डीएनए बॉन्डची. याच्यानंतर तुम्हाला व्हिटल आयनचा सुद्धा क्वेश्चन या शिफ्ट मध्ये बघायला मिळालं होतं 17 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये. नंतर तुम्ही बघू शकता ऑक्सिडेशन स्टेट वरती परत क्वेश्चन बघायला मिळालाय. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट विचारली होती क्लोरस ऍसिड मध्ये. तो आणि त्याच्यानंतर ऍसिडिक स्ट्रेंथचा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतोय. ग्रुप 16 चीच ऍसिडिक स्ट्रेंथ विचारली होती. तर मागच्या शिफ्ट मध्ये जर सुद्धा तुम्ही बघितलं 16 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये ह्या सेम पॅटर्न वरती क्वेश्चन विचारला गेला होता. त्याच्यानंतर टोलन टेस्टचा क्वेश्चन तुम्हाला होता की कोणतं कंपाऊंड पॉझिटिव्ह टोलन टेस्ट देते. त्यानंतर परत ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला ऑक्सिजनची विचारली होती पोटॅशियम सुपर ऑक्साईड मध्ये. नंतर तुम्हाला एक रिएक्शन होती त्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड दिलेलं होतं ज्यावेळेस ते रिॲक्ट करणार त्यानंतर प्रेझेन्स मध्ये रिॲक्ट करणार त्याच्यामध्ये त्याचं प्रोडक्ट काय राहणार तुम्हाला विचारलं गेलं होतं. सो ही जी पीडीएफ आहे आणि आम्ही 17 एप्रिलची शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या दोघी क्वेश्चन पेपर एका पीडीएफ मध्ये मर्ज केलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा अशी एक पीडीएफ पाहिजे असेल तर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म असेल. तो गुगल फॉर्म भरून तुम्ही ड्राईव्हची लिंक घेऊ शकता. त्या ड्राईव्हच्या लिंक मध्ये सगळे पीडीएफ अपलोडेड आहेत. पुढचा क्वेश्चन बेअर्स रिएजंट वरती क्वेश्चन सुद्धा यावेळेस होता. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती क्वेश्चन्स होतात. नॉर्मल इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फिगरेशन तुम्हाला 4D सिरीजचं विचारलं गेलेलं होतं ऑप्शन मध्ये. सो एक मिड रेंज पेपर म्हणजे इझी पेपर जो प्रत्येक शिफ्टला बघायला मिळतोय केमिस्ट्रीचा सेम पॅटर्नला आज पण पेपर बघायला मिळालेला आहे. त्यानंतर मॅथ्स मध्ये जर आपण आलो तर मॅथ्स मध्ये क्वेश्चन तुम्ही बघू शकता. एरिया एन्क्लोजचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं होतं एफ ऑफ एक्सचं. सेम क्वेश्चन्स परत बघायला मिळू शकतात. तुम्हाला डीवाय बाय डीएक्स काढायचा होता एक्स इक्वल्स टू 1 व्हॅल्यूला. वाय ची व्हॅल्यू दिलेली होती. वायचं एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं होतं. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन मधून क्वेश्चन होता. तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री काढायची होती. सो शॉर्टकटने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. परत इंटिग्रेशनचा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळालेला आहे. सो इंटिग्रेशनचा चांगला एक मेजर पार्ट आज तुम्हाला इथं बघायला मिळालाय. जनरल सोल्युशन विचारलं गेलं होतं. कॉट थिटा इंटू कॉट 2 थिटा इक्वल्स टू 1 याचं तुम्हाला जनरल सोल्युशन विचारलं होतं. त्यानंतर एक एक्सप्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेलं होतं. कॉस 60 मायनस ए कॉस ए आणि कॉस 60 प्लस ए याची व्हॅल्यू तुम्हाला काढायला दिलेली होती. फिजिक्सचे क्वेश्चन्स आपल्याला मिळाले नाहीये. बट स्टुडंट्स कडून जे टॉपिक्स आपण घेतलेले इम्पॉर्टंट टॉपिक्स ते तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. वेक्टर अँड स्केलर प्रोडक्ट वरती क्वेश्चन्स आपण बघितले. वर्क एनर्जी त्यानंतर ऑर्गन पाईप ओपन अँड क्लोज एलसीआर सर्किट वरती क्वेश्चन्स आपण बघितले. सर्क्युलर मोशन व्हीटस्टोन ब्रिज करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मधून वर्क एनर्जी थेरम. सो हे पण जे पण काही टॉपिक्स आहेत याचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत. सो परत सुद्धा तुम्हाला सांगतो की ही जी प्रॉपर पीडीएफ आम्ही बनवून दिलेली आहे त्याचा फक्त तुम्हाला गुगल फॉर्म फिल करायचा आहे. तुम्हाला ड्राईव्हची लिंक मिळणार. त्या ड्राईव्हच्या लिंक वरून ही पीडीएफ तुम्ही ऍक्सेस करू शकता. सो आपण 17 एप्रिलच्या शिफ्ट 2 कडे जाऊयात. 17 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला जे क्वेश्चन्स होते केमिस्ट्रीचे SN1 रिएक्शनची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी विचारली गेलेली होती. त्याच्यानंतर पॉलिमर वरती तुम्हाला परत क्वेश्चन बघायला मिळाला. स्ट्रक्चर बॉइलिंग पॉइंट सोर्स स्ट्रक्चर विचारलं गेलेलं होतं. तुम्हाला न्यूमेरिकल बेस ऑन वर्क डन सुद्धा या शिफ्ट मध्ये विचारले गेले होते. परत तुम्हाला एक कपलिंग रिएक्शन दिलेली होती. त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं की खालचा कोणता एलिमेंट ऑप्शन्स पैकी कपलिंग रिएक्शन शो नाही करणार. पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड तुम्हाला दिलेले होते की त्याच्यामधून कोणते पॅरामॅग्नेटिक नाहीये 4 ऑप्शन्स मधून. हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं. नंतर मॅथ मध्ये जर आपण बघायला गेलो परत इनडिफायनाइट इंटिग्रेशन वरती क्वेश्चन होता. तुम्हाला एक्स क्यूब लॉग एक्स डीएक्स चे इंटिग्रेशन आज विचारलेलं होतं.
त्याच्यानंतर कॉस सीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती. ट्रायंगल एबीसी दिलेला होता. त्याच्या साइड दिलेल्या होत्या. नंतर परत तुम्हाला वेक्टरवरती क्वेशन बघायला मिळाला. ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर तुम्हाला दिलेलं होतं आणि तुम्हाला एक एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करायचं होतं. त्याच्यानंतर नंबर ऑफ अरेंजमेंट इन वर्ड सोलापूर याच्यावरच्या अरेंजमेंट तुम्हाला पी&एस आणि प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधून तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर मॅथेमॅटिकल लॉजिक्स त्याच्यावरून तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलं होतं. त्याची व्हॅल्यू फॉल्स दिलेली होती. तुम्हाला फक्त पी-क्यू-आरची व्हॅल्यू काढायची. ईझी क्वेशन्स हा होता. त्यानंतर तुम्हाला जर परत याच्यावरती जर क्वेशन बघितला मॅथेमॅटिकल लॉजिक वरती तर तुम्ही बघू शकता निगेशन ऑफ द नंबर इज ऑड नंबर इफ अँड ओन्ली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 3 या सेंटेन्सचं तुम्हाला निगेशिएशन द्यायचं होतं. लिमिट्स वरती तुम्ही क्वेश्चन्स बघू शकतात. लिमिट्स वरती सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला इथं बघायला मिळालेले आहेत. लिमिट्स तुम्हाला x टेंड्स टू 0 दिलेली होती. त्यानंतर 1 मायनस कॉस 2x इंटू साइन 5x अपॉन एक्स स्क्वेअर साइन 3x हे एक्सप्रेशन दिलेलं होतं. या शिफ्टमध्ये आपल्याला फिजिक्सचे क्वेश्चन्स कमी मिळालेले आहेत. कारण फिजिक्सचे क्वेश्चन्स मोस्टली स्टुडंट्सला लक्षात राहत नव्हते. त्याच्यामुळं टायमिंग कमी असल्यामुळं मुलांची घाई होत होती. त्याच्यामुळे फिजिक्सचे क्वेश्चन मुलांना लक्षात नाही. बट फिजिक्ससाठी तुम्ही हे टॉपिक्स रेफर करू शकतात. मोस्टली क्वेश्चन्स याच टॉपिक वरून विचारल्या जात आहे. सो ही पूर्ण पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला Google फॉर्म भरू शकतात आणि अशाच व्हिडिओसाठी हा व्हिडिओ आजचा 17 एप्रिलचा व्हिडिओ थोडा उशिरा आलेला आहे. पण आज लगेच 18 एप्रिलचा व्हिडिओ लवकरच आमच्या चॅनलवरती पोस्ट होणार आहे. सो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरला फॉलो करू शकतात. YouTubeला सबस्क्राईब करू शकतात आणि YouTubeला सबस्क्राईब बटनच्या बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करू शकतात. जेणेकरून जेव्हा सुद्धा आमचा व्हिडिओ आउट होईल, तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुम्हाला येईल. थँक यू सो मच स्टुडंट्स. ऑल दी बेस्ट.